तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईचे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ज्ञानेश्वरी अध्याय 9, पहिली ओवी. सर्वांच्या पाठातले बऱ्यापैकी ज्यांनी ज्ञानेश्वरी पारायण केले त्या सर्वांना ही ओवी पाठ आहे. सालाबादप्रमाणे संत गौरबा काका पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची आजची सेवा परम भाग्यानं माझ्याकडे आलेली आहे. यथामती जेवढा आपल्या वेळ मिळेल त्या वेळेनुसार त्या ओवीचं आपण थोडंफार चिंतन करू. अध्याय 9 हा तसा संपूर्ण ज्ञानेश्वरी किंवा या भगवद्गीतेमध्ये सर्वश्रेष्ठ समजला होते. मग बाकीचे अध्याय 17 अध्यायात त्यांना हे नाही काय महत्व नाही काय, तर असं नाही आहे. 4 वेदांचं सार 1 लक्ष महाभारतात आहे. म्हणजे 1 लक्ष महाभारताचे जे श्लोक आहेत ते 4 वेदाचे सार त्याच्यात आहेत. त्या महाभारताच्या सार गीतेच्या 700 श्लोकात आहेत आणि त्या गीतेच्या 700 श्लोकाचं सार ह्या 9व्या अध्यायात आहे. म्हणून ह्या 9व्या अध्यायाला श्रेष्ठत्व आहे. म्हणजे 9वा अध्याय कसा, तर 9व्या अध्यायासारखाच. म्हणजे ते एक माऊलींची ओळी आहे. राम रावण झुंजलेले कैसे, रावण जैसे मिळले सबरे. म्हणजे राम रावणाचं युद्ध कसं झालं, तर राम रावणाच्या युद्धासारखंच. त्याला दुसरं उपमा नाही. किंवा सागरोपमा. सागराला उपमा काय तलावाची किंवा दुसऱ्या डबक्याची किंवा नदीची देता येईल काय, तर सागराला उपमा ही सागराचीच. सागरासारखाच सागर. असा हा 9वा अध्याय आहे. आणि त्या 9व्या अध्यायातली आपण ही पहिलीच ओवी घेतलेली आहे. तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. त्या ठिकाणी माऊली काय म्हणतात की तुम्ही, मी जे काय सांगतोय, मी काय जे गीतार्थ निरूपण करायला त्याच्याकडे लक्ष द्या. ते अगदी मनपूर्वक ऐका. त्याच्यामुळं काय होईल, तर तुम्ही सर्व सुखाला पात्र व्हाल. म्हणजे ह्या ओवीचा प्रतिपाद्य विषय म्हणजे त्याच्यातून फल काय आहे, तर तुम्हाला सर्व सुखाची प्राप्ती होईल. आणि हे कसं सांगतात ते प्रतिज्ञेवर सांगतात. आता प्रतिज्ञा करायची म्हणलं तर प्रतिज्ञा करायला मुळात आत्मविश्वास लागतोय, बळ लागते आणि निर्भय अवस्था लागते. म्हणजे भीती नसायला लागते. प्रतिज्ञा काय सगळेच करत असतात. सामान्य जीवसुद्धा प्रतिज्ञा करतोय की माझ्या मुलाचं मी त्याला एवढा शिकवीन, तेवढा शिकवीन, घर बांधेन. म्हणजे आपला माऊली महाराजांचा आवाज आहे, वाढावे संतान, घरी व्हावे धनधान्य. अशा प्रकारची सामान्य माणसाची प्रतिज्ञा असते. प्रतिज्ञा म्हणलं की आपल्याला 2 माणसं समोर एकदम येतात. एक म्हणजे प्रतिज्ञा म्हणलं की भीष्म प्रतिज्ञा. आवाजच असं, म्हणजे भीष्म प्रतिज्ञा म्हणजे अशी काहीतरी घोर प्रतिज्ञा असल्यासारखं वाटते. त्या भीष्माने काय प्रतिज्ञा केली, तर ते 25 वर्षानं ज्यावेळी, आपल्याला सगळ्यांना कथाभाग माहीत आहे त्यामुळे कथेकडे आपण फार जायचं नाही. 25 वर्षानं ज्यावेळी आले आणि शंतनू राजांची त्यांची भेट झाली, त्यावेळी शंतनू राजा त्यांना अभिषेक करणार होते. पण काय झालं, शंतनूंची पत्नी सत्यवती ती म्हणली, हे आगंतुक भीष्म आलाय आणि त्याला तुम्ही गादीवर बसवायला, माझ्या मुलांचं काय. त्यावेळी भीष्माने सांगितलंय की राहू दे, मी गादीवर बसत नाही, तुमच्या मुलाला गादीवर बसवा. म्हणजे आपल्या चौथीच्या मुलाला, सत्यवतीला. ते म्हणले ह्यावेळी ठीक आहे की पण त्यांची मुलं, म्हणजे त्या मुलांची मुलं आणि त्या मुलांची मुलं, त्यांच्यात परत वांद निर्माण होणार.
त्यावेळी भीष्मानी प्रतिज्ञा केली, घोर प्रतिज्ञा, की मी आजन्म ब्रह्मचारीच राहील. त्यामुळे भीष्म हे आपल्याकडं प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा ही प्रसिद्ध आहे. भीष्माने एवढीच प्रतिज्ञा केली नाही, तर त्या पद्धतीनं ते आजन्म ब्रह्मचारी राहिले. पुढं सुद्धा त्यांनी एकदा युद्ध चालू असताना दुर्योधनानं त्यांना डिवचलं की युद्धाचा आजचा जवळजवळ 9वा दिवस आहे आणि तुम्ही अद्याप काही असं म्हणावं असं युद्ध करत नाही. फक्त ते सैन्य जे आहे त्या सैन्याला फक्त मारताय आणि तुम्ही मुख्य योद्ध्यांना मारत नाही. त्यावेळी त्यांनी एकदा चिडून प्रतिज्ञा केली 10व्या दिवशी, एक तर मी ही पृथ्वी निष्पांडवी करीन, म्हणजे पांडवांचा नायनाट करून टाकेन या पृथ्वीवरनं, किंवा 2 तो जो त्यांचा पाठीराखा आहे त्या पाठीराख्याला शस्त्र धरायला, हातात शस्त्र धरायला लावेल. म्हणजे कुणाला? कृष्णाला. त्या प्रतिज्ञेप्रमाणे खरंच झालं तसं. भीष्म पण केला खरा, रक्षिले धनुर्धरा. आवेश बघितला भीष्माचार्यांचा आणि स्वतः चक्र घेऊन हे उभारले, कृष्ण उभारले. त्यांनी एका वेळी 2 कार्य साध्य केली. भीष्म पण त्यांचा भक्त होता आणि अर्जुन पण त्यांचा भक्त होता. त्यांनी शस्त्र धरून उभारल्यामुळं भीष्माचा पण त्यांनी खरा केला की मी बाबा श्रीकृष्णाला हातात चक्र धरायला लावेल, हा पण पूर्ण केला. आणि दुसरी गोष्ट अशी की अर्जुनाचं पण रक्षण केलं. अशा हे प्रतिज्ञा आहेत. आणि आपल्याला अजून एक माणूस प्रतिज्ञेच्या बाबतीत लक्षात राहतोय की रावण, सर्वात हुशार माणूस, भक्तवान, त्यानं इतक्या प्रतिज्ञा केल्या होत्या की सगळ्या त्याच्या सुफळ झालेल्या नाहीत, बऱ्याचशा निष्फळ झाल्या. लंका सोन्याची करीन असं सांगितलं होतं, लंका सोन्याची केली, पण त्या सोन्याला सुगंध आणीन अशी प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर सीता स्वयंवरामध्ये मीच म्हणला सीतेला वरणार, शिवधनुष्य काय जाता जाता मी उचलेन. आणि प्रत्यक्षात ज्यावेळी शिवधनुष्य उचलायला गेला त्यावेळी शिवधनुष्य उरावर घेऊन पडला आणि रक्ताच्या गुळण्या झाल्या, प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. त्यानंतर आणखी प्रतिज्ञा केली की आकाशाला शिडी लावेल, ती पण प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. त्यामुळं प्रतिज्ञा करणं सोपं, त्या पुढं नेणं अवघड. अजून सांगता येते. आता हे झाले मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या. देवाने सुद्धा प्रतिज्ञा केली. दुर्वास ऋषींना आणि त्यांच्या समुदायाला भोजनाची व्यवस्था केलेली होती आणि ते भोजन घेऊन गवळणी यमुना नदी पार करायला निघाल्या होत्या आणि यमुनेला पूर आला, पुढं जाता येईना. त्यावेळी त्या गवळणींनी देवांच्याकडे आळवणी केली, काहीतरी करा आणि आम्हाला पलीकडे घालवा. त्या देवानी प्रतिज्ञा केली की जर मी ब्रह्मचर्याचं पालन केलं असेल तर मला यमुना नदी वाट करून देईल. आणि पुढे आणि प्रतिज्ञा केली की जर मी कधीही खोटं बोललो नसेल तर यमुना मला पार करेल. आणि खरोखर यमुना दुभंगली आणि त्या गवळणी पलीकडे जाऊ शकल्या, दुर्वास ऋषींना भोजन देऊ शकल्या. आता सगळ्या लोकांना आश्चर्य वाटेल की हे कसं काय की 16,108 स्त्रिया देवाना होत्या आणि देवाचा एकही दिवस असा जात नव्हता की खोटं बोलल्याशिवाय जात नव्हता. मग हे कसं शक्य झालं? तर भक्तासाठी देव काहीही करू शकतोय. शेवटी त्या सगळ्या देवाच्या लीला आहेत. हे सगळा जर विचार केला, आता हे प्रतिज्ञेचं का सांगितलं, या ठिकाणी प्रतिज्ञा करणारे कोण आहेत तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊली आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार. त्यांनी प्रतिज्ञा केली आहे. कुठं प्रतिज्ञा केली आहे तर नेवाशाच्या ठिकाणी. नेवाशाच्या ठिकाणी ही ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि त्या ठिकाणी त्यांच्या समोर जे श्रोते होते त्या श्रोत्यांच्या समोर प्रतिज्ञा केली. आणि तिथं लेखक कोण होता तर सच्चिदानंद बाबा.
आपल्याला सगळ्यांना माहित आहे सच्चिदानंद बाबा लेखक कसा, तर तो महिलांसाठी म्हणून कथेत कथा आली म्हणून सांगून टाकतो. माऊली ज्यावेळी हे ज्ञानेश्वरी वगैरे त्यांचं ते हे चाललं होतं, त्या कालावधीमध्ये तिथून एक प्रेत यात्रा निघाली होती आणि काही साधूंचा समुदाय माऊली वगैरे निवृत्तीनाथ दिसलेत म्हणल्यावर त्या प्रेत यात्रा तिथंच थांबवून तिथली एक महिला माऊलींच्या दर्शनाला आली आणि दर्शन दिल्यानंतर माऊलींनी तिला डोक्यावर हात ठेवला आणि सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला. त्यावेळी ती माऊली म्हणली की हा आशीर्वाद कुठल्या जन्माचा, कारण तुम्ही ज्या माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला तो माझ्या पतीचीच मी प्रेतयात्रा घेऊन निघालोय आणि स्मशानभूमीकडे त्याला निघालोय. तर म्हणले ही संतांचा आशीर्वाद आहे, खोटा ठरणार नाही. आणि ते जे प्रेतात जे हे होते ते उठून बसले. उठून बसल्यानंतर माऊलींनी सांगितले आता हा तुम्हाला तुमचा नवरा सहजासहजी मी देणार नाही. आणि त्यांना घेतलं आणि तेच आता जी ज्ञानेश्वरी आपण वाचतोय त्या ज्ञानेश्वरीचे ते लेखक आहेत. तर त्या सच्चिदानंद बाबांना तिने लेखक केलं. म्हणजे ते ज्ञानेश्वरीच्या पुढं शेवटच्या ओळीला आहे सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. तर या ठिकाणी जी प्रतिज्ञा करणारे आहेत ते प्रतिज्ञा करणारे प्रत्यक्ष माऊली आहेत. लेखक त्यांचा सच्चिदानंद बाबा आहे आणि समोर जे श्रोते आहेत ते श्रोते त्यांचे प्रत्यक्ष गुरुवर्य आणि सगळे साधू संत आहेत. तर त्या श्रोत्यांच्या समोर त्यांनी प्रतिज्ञा काय केली, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. आता ही मगाचपासून ज्या प्रतिज्ञा कुणी कुणी केल्या त्याचं जर वर्गीकरण केलं, जी प्रतिज्ञा ह्यांनी केली कुणी सामान्य माणसांनी केली ती वाढावे संतान वगैरे ह्यासाठी केली. रावणानं प्रतिज्ञा केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी केली. भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली ती स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कुलाच्या स्वार्थासाठी केली. देवानी प्रतिज्ञा केली गवळणींच्यासाठी, ती भक्तांच्या रक्षणासाठी केली. पण या ठिकाणी जी प्रतिज्ञा आहे ती प्रतिज्ञा करणारे प्रत्यक्ष संत आहेत. आणि संतांचं कार्य हे निव्वळ आणि निव्वळ जनकल्याणासाठी असते. दुसरा त्याच्यात काहीही हेतू नसतोय, वैयक्तिक स्वार्थ कोणताही नसतोय. आणि त्याला आपल्या ओळ्या आहेत, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी त्याच्या आधी काय, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी माझ्या मराठाची हा ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करू किंवा म्हणजे अशा ह्या त्यांच्या संतांच्या प्रतिज्ञा आहेत. तर त्यांनी प्रतिज्ञा करून काय सांगितलं, एकच सांगितलं की तरी अवधान ऐकले दिजे. त्यांनी फक्त काय मागितलं, ह्या आता तरी अवधान ऐकले दिजे ह्यातल्या प्रत्येक शब्दाला महत्व आहे. पहिल्यांदा आपण तरी बघूया. तरी हा शब्द कधी येतोय, जरी तरी जेव्हा तेव्हा. तरी म्हणजे त्याच्या पाठीमागे काय त्रास असणार आहे, तर 8व्या अध्यायाच्या शेवटी महाराज 8व्या अध्यायाच्या शेवटी अर्चिरा आणि ध्रुम असे 2 मार्ग सांगितले. म्हणजे ज्यावेळी आपला देह पडतोय किंवा आपण मृत्यू पावतोय त्यावेळी उत्तरायण आणि दक्षिणायन चालू असते. उत्तरायणात जर आपला दिवसा मृत्यू झाला तर तो डायरेक्ट त्याला मोक्षप्राप्ती होती, सरळ मोक्षाला जातो तो. आणि दक्षिणायनमध्ये मृत्यू झाला तर तो स्वर्गप्राप्ती होती, पण स्वर्गातले भोग संपल्यानंतर पुन्हा त्याला खाली यावं लागते. असे हे 2 मार्ग आहेत. हे अर्जुनानं ज्यावेळी ऐकलं कृष्णांचं बोलणं, ते म्हटले पहा देवा तुम्ही काय सांगायला आहे, हे काय आपल्या हातात असते का, आपलं मरण कधी हे आपल्या हातात असते काय. त्यामुळे तो जो मार्ग आहे प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती किंवा ब्रह्मप्राप्ती हे काय मृत्यूनं काय शक्य नाही.
मग देवानी त्यावेळी थांबले तिथं देव, आणि देव थांबल्यानंतर तिथं तो अध्याय संपला, 8वा अध्याय, अक्षर ब्रह्मयोग नावाचा अध्याय आहे तो. आणि मग पुढं 9व्या अध्यायाला चालू केलं. तुला पाहिजे आहे ना की मृत्यू झाल्यानंतर ब्रह्मप्राप्तीच व्हायला पाहिजे, तरी सांगतो तुला, पण अवधान ऐकले दिजे. इकडे माझ्याकडे लक्ष दे. लक्ष दे म्हणजे अवधान म्हणताना श्रवण कर किंवा लक्ष दे असं सांगितलं. अवधानच हा शब्द का वापरला, तर अवधानचा अर्थ असा आहे की श्रवण, पण कशा प्रकारचं श्रवण? मननपूर्वक श्रवण, लक्ष देऊन ऐकणे, ह्याला अवधान असं म्हणतात. आता लक्ष देऊन ऐकत नाहीत काय लोक? ऐकतात की, पण ऐकलं जरी तरी त्याचा म्हणजे असा म्हणावा तेवढा म्हणजे काय म्हणतात त्याला, परिणाम होत नाही त्या गोष्टीचा. फक्त ह्या कारणानं ऐकलं, त्या कारणानं सोडून दिलं. आपल्याला काही कथा माहीत आहेत. परीक्षित राजाला सर्पदंश झाला. सर्पदंश झाल्यानंतर 1 आठवड्यात त्याचा मृत्यू होणार असं त्याला कळल्यानंतर शुक महाराजांच्याकडून त्यांनी भागवत ऐकून घेतलं, आणि आठवड्यात त्यांचे मुक्त होऊन गेले. त्यांना त्या मृत्यूचं भयही वाटलं नाही. अजून कुणाचं सांगता येईल? तर म्हणजे अवधान कसं द्यायचं असते ते. जनक हे राजा होते, सीतेचे वडील. त्यांच्याकडं रोज याज्ञवल्क्य ऋषींचे पाठ चालायचे, आणि ते राजा असल्यामुळं त्यांना व्याप जास्त होता. आणि व्याप जास्त असल्यामुळं काय व्हायचं, पाठाला यायला त्यांना उशीर व्हायचा. मग सगळे श्रोते येऊन बसलेले असायचे, पण याज्ञवल्क्य ऋषी जनक महाराज आल्याशिवाय पाठ सुरू करायचे नाहीत. आणि पाठ पण सुरू करताना कसे करायचे की त्यांच्याकडे बघूनच, जनकांच्याकडे बघूनच सगळं सांगायचं. मी ह्या बाकीचे जे साधू लोक होते, जनक मात्र महाराज होते, म्हणजे राजा टापटीपमध्ये आहे. राजा राजासारखाच असणार. आणि बाकीचे कसे होते, दाढी वाढलेली, केस जटा वाढलेली, अंगावर फक्त लंगोटी आणि एखादं उपकरण असलं तर, असे म्हणजे साधू असायचे. त्या साधूंना राग यायचा. त्यांनी एकदा बोलवून दाखवलं याज्ञवल्क्यांना की तुम्ही असं का वागताय म्हणून. याज्ञवल्क्यांनी, शेवटी ऋषीच ते मोठे, मायावी मंडपाला आग लावून दिली. आणि अशी आग लागत आली. आग लागत आल्यानंतर सेवक एक पळत कानात सांगत आला जनकाच्या की मंडपाला आग लागली. लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. नंतर आग अशी येत अगदी जवळ आली आणि पाय जळायला लागला. तोपर्यंत हे जे साधू वगैरे होते, ह्यांचं कुणाचं काय उपकरण होतं, कुठं काय होतं ते म्हणजे पेटू नये म्हणून ते पळापळींची चालली होती. आणि ह्यांचा मात्र जनकराजांचा पायाला आग लागली होती. याज्ञवल्क्य ऋषी म्हणले, अहो तुमच्या पायाला आग लागली. ते म्हणले, जळतंय ते माझं नाही, तुम्ही तुमचा पाठ चालूच ठेवा. मग काय याज्ञवल्क्यांनी हा एक मायावीच केलं होतं, त्यांनी पूर्ण होतं तसं केलं. आणि बाकीच्या त्या साधूंना वगैरे विचारलं की म्हणले, पाठ जे आहे ते मी चाललेला पाठ बरोबर आहे काय, तुमच्याकडे बघून मी सांगायला चालू करू? नाही म्हणले. वस्त्र म्हणले की नाही, त्यांच्या अंगावर जी आहेत ती वस्त्र म्हणजे आमच्या अंगावर पाहिजे होती, आणि आमच्या अंगावर जी वस्त्र नसल्यासारखी आहेत. खऱ्या अर्थानं म्हणले अवधान द्यायला तेच एक आहे. म्हणजे अवधानाला ही किंमत आहे. फक्त श्रवण करण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला माहित पण असं, बोलता बोलता बोलून जातो, मनाचे कान करावे. म्हणजे कान जे आहेत आपलं ते मन होऊन जावं. कान, आता कान, सुशोभित कान कशाला म्हणतात? महिलांसाठी सांगतो, एका कानामध्ये आपल्याला जवळजवळ 12 दागिने घालता येतात, एवढे कानामध्ये दागिने आहेत. मग तो कान श्रेष्ठ म्हणायचा काही, श्रवण करणारा कान श्रेष्ठ म्हणायचं, तर कोणी म्हणणार की श्रवण करणारा कान श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीचं श्रवण असावं. म्हणजे
त्या तेवढ्या श्रवणाला त्या किंमत आहे. आपण कुठंपर्यंत आहोत, तरी अवधान ऐकले दिजे, अशी ह्या अवधानाला किंमत आहे. मग काय होईल, हे अवधान दिल्यानंतर असं काय त्याच्यामुळं काय साधणार आहे, तर पुढे त्यांनी सांगितलं, मग सर्व सुखासी पात्र होईजे. आता त्यांनी सांगताना नुसतं सुख असं म्हणलं नाही, तर सर्व सुख असं घेतलं. सर्व सुख असं का घेतलं, तर सर्व हा शब्द परमार्थवाचक आहे, म्हणजे परब्रह्मवाचक आहे. सर्व शर्वा शिवा थानू हे विष्णू सहस्त्रनाम मध्ये नाम आलंय त्याचं. त्यामुळे सर्व हा शब्द किंवा आपले शिवथानू, हा बरोबर, विष्णू सहस्त्रामध्ये नाम मध्ये आलेलं आहे. तर किंवा आपलं सोप्यातलं सोपं घेऊया, सर्व सुखाचे अगर बाप रुक्मादेवीवर, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे अगर जनी म्हणे सारंगधर. म्हणजे सर्व हा शब्द परमात्मा वाचकच आहे. आणि हा जो सर्व शब्द आहे ते सर्व सुख, म्हणजे सर्व सुख कशाला म्हणायचं, आपण ज्याला सुख म्हणतोय ते सुख आहे, हे विषयापासून होणारं सुख आहे. आणि विषयापासून होणारं सुख तरी काय आहे, शेवटी ते आत्मसुखच आहे. तर ते सुख या ठिकाणी अभिप्रेत नाही. ह्या ठिकाणी जे सर्व सुख आहे ते सर्व सुख म्हणजे आत्मसुख, आत्मसाक्षात्कार किंवा सुखाची अच्युतम स्थिती किंवा मोक्ष. त्याला समानार्थी कोणतेही शब्द घ्या. आता थोडक्यात सांगायचं झालं तर सुखाची अच्युतम स्थिती म्हणजे काय, की आपल्याला एक सुख मिळालं, म्हणजे एक सुख मिळालं, आपण आता तरुण मुलगा आहे, त्याला नोकरी मिळाली, साध्या भाषेत झाल्यानंतर त्यात थोडे दिवस त्याला सुख मिळणार, पण लग्न व्हावं असं वाटते. लग्न झाल्यानंतर थोडे दिवस सुख, पुन्हा मुलगा व्हावा, असं हे सुखाचे जे टप्पे टप्पे टप्पे, मग ह्यात सुखाची अच्युतम स्थिती येतच नाही. जरी तो मुलगा देशाचा पंतप्रधान जरी झाला तरी त्याला ते सर्व सुख मिळालेलं नाहीच. मग सर्व सुखाची अच्युतम स्थिती काय म्हणायची, की ते सुख मिळाल्यानंतर कुठलंही दुसरं सुख मिळायची गरज नाही. मग ते सुख आहे कुठं, तर ते सुख बाहेर शोधायची गरज नाही, ते सुख आपल्या आतच आहे. आणि तेच ह्या ठिकाणी माऊली काय सांगतात, की मग सर्व सुखाशी पात्र होईजे. मग हे जे मी काय तुम्हाला सांगणार आहे ते सांगितल्यानंतर जे काय तुम्हाला बोध मिळेल त्यामुळं काय होईल, तर सर्व सुखाची प्राप्ती होईल. जे आत्मसुख आहे त्या आत्मसुखाची प्राप्ती होईल. आणि ते एकदा जर आत्मसुख प्राप्त झालं तर मग पुन्हा काही शोधायची गरज नाही. मग ते आत्मसुख शोधण्यासाठी बघायला सांगितल्याप्रमाणे हे सर्व सुख आत्मसुख कुठं मिळणार, तर सर्व सुखाचे अगर बाप रखमादेव, सर्व सुखाचे अगर म्हणे नरहरी सोनार. मग ह्या सगळ्या गोष्टी, कोणती गोष्ट जर मिळायची झाली तर आगंतुक मिळत नाही. मग ते संसारातली असू दे अगर परमार्थातली असू दे, त्यात 75% आपल्याला कष्ट करावे लागतात. आणि 75% आपल्याला कष्ट करायला लागल्यानंतर राहिलेले 25% आहेत ते 25% ईश्वर कृपा म्हणा, शास्त्र कृपा म्हणा, किंवा गुरुकृपा म्हणा, अंतकरण कृपा, ह्या कृपेनं राहिलेले ते 100% पूर्ण होऊन त्या सर्व सुखाची प्राप्ती होते. मग असं ते सर्व सुख जर मिळायचं असेल तर 75% आपल्याला काय कार्य करायला. मला महाराज सांगा, हे झाले. हां असं जर सर्व सुख मिळायचं झालं तर आपल्याला काय करायला लागेल, तर ते सर्व सुख प्राप्त होण्यासाठी सगळी बोटं पहिल्यांदा आपल्याकडे येतात, की आपल्याला ते करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. मग बऱ्याच प्रवचन कीर्तनकारांच्या तोंडून तुम्ही ऐकलंय की मल गेला पाहिजे, विक्षेप गेला पाहिजे, मग राहता राहिलं आवरण, ते आवरण गुरु काढतील. हे मल विक्षेप म्हणजे नेमकं आहेत तरी काय,
मल म्हणजे वाईट कृत्य करण्याची जी अंतःकरणात वृत्ती आहे ती घालवणे म्हणजे मल. मग हा मल जाईल कशाला, तर निष्काम कर्म, आणि निष्काम कर्मानं हा मल निघून जाईल. निष्काम कर्म म्हणजे तरी काय, की जे शास्त्रानं सांगितले विहित कर्म, निषिद्ध कर्म. आता निषिद्ध कर्माकडे काय आपण वळायचंच नाही. निषिद्ध कर्म म्हणजे त्याचा विचारच करायचा नाही. त्या कर्मामध्ये सुद्धा आपण आता आपलं जे चाललंय हे नैमित्तिक कर्म आहे. गुरुबा काकांची पुण्यतिथी, वारकऱ्यानं 2च कर्म करावीत, नित्य आणि नैमित्तिक. पुढचं काम्य आणि प्रायचित. प्रायचितचा काही संबंधच येत नाही. प्रायचित म्हणजे जर आपण काय अनुचित केलं तर त्याला भोगायला लागणारं ते प्रायचित्त कर्म. आणि काम्य कर्म म्हणजे काय, की काम्य कर्म म्हणजे जे आपण फलाची अपेक्षा ठेवून जे कार्य करते ते काम्य कर्म. मग म्हणणार असा प्रश्न उपस्थित होतोय की कर्म जर करायचं नाही म्हणलं तर खायचं काय. तर आपला एक सिद्धांत आहे की संचित क्रियमानाने प्रारब्ध. संचित म्हणजे आपण पाठीमागे घेऊन आलेलो जे काय पुण्याईचा साठा आहे तो संचित. प्रारब्ध म्हणजे आपल्या प्रारब्धवशात आपण कुठल्या ज्या कुळात जन्म घेतलाय किंवा प्रारब्धानं जे आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे आणि ते प्रारब्धानंच होत असते. नोकरीवर जाण्यासाठी सकाळी आपोआपच माणूस उठते. पहिला एक बाबा नोकरीच्या सुरुवातीला एक 8 दिवस त्याला गजर लावावा लागेल, पण त्याच्यात ते अंगवळणी पडत जाते. त्यामुळे हे काम्य कर्म जे आहे हे प्रारब्धवशात होतच असते. ते करावं लागत नाही. फक्त ते कसं की आपल्या म्हणजे सत्कर्म करावं, ते म्हणजे सन्मार्गाने ते कर्म करत राहावं. त्यामुळं त्या कर्माचा काही संबंध नाही. मग नित्य आणि नैमित्त. नित्य म्हणजे आपलं नेहमीचं जे की नाही सकाळचं दैनंदिन पूजा असू दे, हरिपाठ असू दे, ही नित्य कर्मात मोडतात. आणि नैमित्तिक कर्म म्हणजे हे आता आपलं जे नैमित्तिक कर्म हे जे चाललंय ह्या नैमित्तिक कर्माला पण का किंमत आहे. आता नित्य कर्मामध्ये ह्यातल्या आपण बऱ्याच गोष्टी, बरेच वारकरी हे सकाळी उठल्यानंतर काकडा करतात. भले टाळ नसू दे घरात पण काकडा करतात. त्याच्यानंतर देवपूजा करतात. त्यानंतर संध्याकाळी परत मंदिरात जाण्यासारखी परिस्थिती नसेल तर घरात हे करतात, हरिपाठ करतात. मग तेच कर्म आपण इथं येऊन करतोय. मग त्या कर्माला आणि ह्या कर्मामध्ये फरक आहे काय, तर निश्चितपणानं फरक आहे. की आपण जे ते घरात केलेले आहे ती प्रार्थना म्हणजे अर्चना आहे थोडक्यात. आणि इथं जे केलेली प्रार्थना आहे ती त्याला फोड अशी आहे की उत्कृष्ट अर्चना म्हणजे उत्कृष्ट प्रकारची प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेला, सामुदायिक प्रार्थनेला का महत्व आहे. एक व्यवहारी उदाहरण सांगतो घडलेलं. आपण लहान असताना अमेरिकेनं चांद्रयान सोडलं होतं. नील आर्मस्ट्रॉंग आणि एल्ड्रिन अशी ती तिघांची नावं होती. आणि ते चांद्रयान उतरलं, अमेरिकेचे ते त्या चंद्रावर उतरलं. आणि चंद्रावर उतरल्यानंतर त्याच्यात बिघाड निर्माण झाला. बिघाड निर्माण झाल्यानंतर अमेरिकेचे त्यावेळेचे जे राष्ट्राध्यक्ष होते त्या राष्ट्राध्यक्षांनी सर्व जगाला उद्देशून भाषण केलं की असं असं आम्ही यान सोडले चांद्रयान, आणि त्या चांद्रयान बिघाड झालाय आणि आमचे जे 3 लोक आहेत ते 3 लोक सुखरूप परत यावे, ते चांद्रयान व्यवस्थित दुरुस्त व्हावं. तेव्हा सगळ्यांनी मिळून प्रार्थना करा. आणि त्यावेळी सगळ्या जगानं प्रार्थना केली होती. आणि कर्मधर्म संयोगानं खरोखर ते यान दुरुस्त झालं आणि ते सुखरूप परतले मायभूमीवर. हा परिणाम कशाचा, हा परिणाम भले प्रार्थनेचा असू दे किंवा नसू दे. काही जे ह्याचे आपले चारवाकवादी किंवा जे विज्ञानवादी लोक आहेत ते म्हणणार काय ते कावळा बसायला डापी मोडायला असं झालं असेल. पण अशासाठी प्रार्थना करावी लागती हे पुढारलेल्या देशांना सुद्धा माहीत झालं की बाबा प्रार्थनेला महत्त्व आहे. तसं हा जो सप्ताह आहे त्या सप्त्यामध्ये केलेले जे हे कार्य असते, मग ते भले सकाळची काकडा असू दे, हरिपाठ असू दे,
भजन असू दे, आता चाललेलं प्रवचन असू दे किंवा कीर्तन असू दे, ह्या ज्या सामुदायिक ह्याला जय जयकाराला मिळणारं जे फल आहे ते फल पण त्याच पद्धतीचं असते. ते फल वैयक्तिक पण असते आणि देशाच्या उन्नतीसाठी पण त्याचा उपयोग होत असते. त्यामुळे ते जे आपण नित्यकर्म, ह्या नित्यकर्माला एवढं महत्त्व आहे. म्हणून ते नित्यकर्म हे आपण केलंच पाहिजे. आणि मग काही वेळा काय होते, आता हे आता व्यासपीठ चालक आमचे नामदेव दादा आहेत तिथं, ह्यांचं आपल्या ह्या नैमित्तिक कर्माच्या कालावधीमधलं नित्यकर्म घरी राहिलं करायचं, पण नैमित्तिक कर्मामध्ये नित्यकर्म ते राहिलं तरी चालतंय, असं म्हणजे हे आहे, अंतर्भूत असते. त्यामुळं नैमित्तिक कर्माला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि ह्या अध्यायात पण तेच सांगितले. ह्या अध्यायात अनन्य भक्ती, त्याच्यानंतर ज्ञानाची महती, असं हा अध्याय सांगणार आहे. आणि ह्याची सुरुवातीचीच ओवी तशी आहे. तो पुढचा अध्याय जर तुम्हाला पूर्ण अवगत व्हायचा असेल, तुम्हाला जर सर्व सुखाची प्राप्ती व्हायची असेल तर अवधान ऐकले दीजिए. आपण आलो होतो सर्व सुखाची प्राप्ती. सर्व सुखाची प्राप्ती कशानं होईल तर हा मल म्हणजे कर्म आपण ह्याचं करायचंच नाही असं ठरलं, मग निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय? निष्काम कर्म म्हणजे फलासक्ती न धरता केलेलं कर्म म्हणजे निष्काम कर्म. ह्या निष्काम कर्मानं काय होईल तर मन निघून जाईल. म्हणजे चित्तात असणारी जी वाईट वृत्ती आहे ती निघून जाईल. तरी पण एक गोष्ट राहते, विक्षेप राहतोय. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. आता इथं श्रवण करत असताना पण आपले काही दोष आहेत. लय, विक्षेप हे कशा आहे? आता एकाचं लय म्हणजे काय की हे भजन किंवा कीर्तन प्रवचन चालू असताना बऱ्याच वेळा झोप लागण्याची शक्यता असते. ते काय म्हणजे असं जाणून बुजून कोण करत नाही, पण हे विक्षेप टाळावेत. त्याच्यानंतर चंचलपणा होते किंवा रसस्वाद, म्हणजे आपल्याला कधी आपल्या आवडीचं नाही, त्यामुळे त्यात विशेष हे वाटत नाही. आणि मग चिंतन कशा प्रकारचं असावं तर चिंतन म्हणजे पूर्णपणे त्याचे श्रद्धायुक्त चिंतन जर असेल तर ते खऱ्या अर्थानं अवधान दिल्यासारखं होईल. तर हा मलाच झालं. विक्षेप म्हणजे चित्ताची चंचलता. हा विक्षेप अतिशय वाईट आहे. विक्षेप म्हणजे कधी विक्षेप येईल सांगता येत नाही. आता आपण स्पीकरवर मोठ्यानं प्रवचन, भजन किंवा कीर्तन चालू असते, पण पाठीमाग बारीक आवाजात आचारी जेवण करत असतोय आणि त्याचं परात पडलेली किंवा पळी पडलेल्याचा आवाज तिकडं आपलं लक्ष जाते. म्हणजे विक्षेप इतका माणसाच्या अंतःकरणावर परिणाम करू शकते. मग हा विक्षेप कशानं जाईल तर चित्ताची चंचलता जाण्यासाठी एकच उपाय, आणि तो उपाय म्हणजे निष्काम उपासना. म्हणजे आपण जी उपासना करतोय, उपासना म्हणजे देवाच्या सतत सातत्यानं सानिध्यात असणे. उपवास तसं उपासना. उपवास म्हणजे म्हणजे देवाच्या संदर्भात, वास म्हणजे सानिध्यात असणे. तसेच हे उपासना आहे. उपासना म्हणजे सतत देवाच्या स्मरणात असणे. मग भले आपलं दैनंदिन कामकाज असू दे, इथं मंदिराकडे एखाद्याला यायला मिळालं नाही, प्रवचनाला यायला मिळालं नाही, कीर्तनाला यायला मिळालं नाही, तो आपल्या महत्त्वाच्या कामात अडकून आहे, पण त्याचं जर स्मरण देवाचं असेल, स्मरण ह्याच्यातलं असेल तर त्याची सुद्धा ती उपासनाच आहे. फक्त ती उपासना कशा पद्धतीची असावी? निष्काम उपासना असावी. आणि त्या निष्काम उपासनेनं काय होईल की त्या निष्काम उपासनेनं चित्तातला जी चंचलता आहे ती चंचलता निघून जाईल. आणि हे दोन दोष गेल्यानंतर त्याला एक साधारण एक पातळ आवरण राहते. म्हणजे देव आणि मी ह्याच्यामध्ये साधारण, ब्रह्म आणि मी ह्याच्यामध्ये साधारण पापुद्रा राहतोय. आणि तो पापुद्रा म्हणजे असा काही दिसणारा पापुद्रा नव्हे, तो काल्पनिक पापुद्रा काढण्याचं जर कार्य कोण करत असतील तर ते सद्गुरू करत असतात. आणि ते सद्गुरूंच्याकडं जाण्यापूर्वी
हे दोन आपण दोष घालवले आणि हे सद्गुरूंच्याकडे हळूहळू जाण्यासाठी आपल्याला मग काय करावे लागेल, तर त्याला काही साधनं सांगितली. अगदी सोपी सोपी साधनं आहेत ती. म्हणजे असं काय फार मोठं काय करावं लागत नाही. शेवटी परमार्थ म्हणजे असं काय, चांगलं वागणं ह्यालाच परमार्थ म्हणतात. मग चांगलं वागणं म्हणजे काय, हे आता अशी हे सांगण्यासारखी गोष्ट नाही. चांगलं कशाला म्हणायचं, मग म्हणून त्यांनी कधी थोड्या असे टप्प्याटप्प्यानं त्यांनी नावं दिली. त्यातलं पहिलं नाव काय, तर विवेक. तर विवेकाचं थोडक्यात कसं, विवेक कशाला म्हणतात आधी सांगतो मी. म्हणजे कसं, जरी ते कळलं नाही तरी फोड केल्यानंतर लक्षात येईल. आत्मा अविनाशी असून तद्व्यतिरिक्त म्हणजे त्याशिवाय इतर सर्व विनाशी व चंचल आहे, अशा ज्याच्या मनाचा निश्चय झाला त्याला विवेक म्हणायचा. म्हणजे आपण काय म्हणायचं की आपल्या आत जी आत्मवस्तू आहे, म्हणजे हे शरीर सोडून जे आत एक वेगळं आत्मवस्तू आहे, मी म्हणणार, ती आत्मवस्तू सोडली तर बाकीचं सगळं विनाशी चंचल आहे आणि त्याच्यावर सारखं लक्ष केंद्रित करणं त्याला विवेक म्हणायचा. आणि त्याच्या आधी त्यांनी छोटासा शब्द घातला, तो महत्वाचा आहे, सत्संगतीने. हे कुठं पण मिळणार नाही, ह्या मंडपाखालीच हे मिळणार. त्यात सत्संगतीने पण परवा साखरे महाराजांच्या चिरंजीवांचं कीर्तन झालं आपल्या राऊत महाराजांच्या घरी. तर ही सत्संगत कशानं मिळेल, फार अवघड आहे सत्संगत मिळणं. कारण सत्संगत ही प्रयत्नानं मिळत नाही. कारण प्रयत्न करणारे तुम्हाला बरेच लोक दिसतील. आता आपले वारकरी किती आहेत, टक्केवारीचा जर विचार केला तर 1% वारकरी आहेत. संपूर्ण लोकसंख्येच्या तुलनेत 1% वारकरी आहेत. मग बाकीचे लोक प्रयत्न करत नाहीत काय, करतात प्रयत्न. तर प्रयत्नानं सत्संगत मिळत नाही. प्रारब्धानं मिळते काय, प्रारब्धानं पण मिळत नाही. त्याला संचित आपलं पाठीमागची पुण्याईच कारण आहे आणि त्या पुण्याईनं आपल्याला हे सत्संगत मिळालेले आहे. हे एक आपण कायम लक्षात ठेवायचं की आपलं भाग्य मोठं, म्हणून आपण बहुत सुकृताची जोडी म्हणूनही विठ्ठल आवडे. एवढं प्रयत्नानं विठ्ठलाची आवड निर्माण होत नाही, प्रारब्धानं तर नाहीच नाही. त्याला पाठीमागचं संचितच असावं लागते. त्यामुळे ह्या सत्संगतीला फार विशेष महत्त्व आहे. मग एकदा विवेक माणसाचा जागृत झाला की त्याच्या पाठोपाठ वैराग्य. वैराग्याशिवाय कुठलीही गोष्ट सहज साध्य होत नाही. वैराग्य म्हणजे काय की आपल्याला जे हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असं जे आपल्याला सारखं वाटते, ते आपल्याला त्याच्यावरची थोडी आसक्ती कमी करणं. म्हणजे त्याला व्याख्येच्या दृष्टीनं म्हणायचं झालं तर अनुकूल वस्तूच्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस वैराग्य म्हणले. मग आता सोडवून सांगायचं म्हणलं तर पंचपक्वानाचं ताट आहे समोर, सगळेजण जेवायला लागले, पण माझा सोमवार आहे आज. मग सोमवार असल्यानंतर आपण सरळ तिकडं पाठ वळवणार आणि आपण एखादं केळ मिळालं तर खाणार, ताकाची एखादी वाटी मिळाली तर पिणार किंवा चहा पिणार. मग ह्या वैराग्य आहे. पण मनात असाही विचार येता कामा नये, हे आज खरोखर जेवण छान होतं, माझा सोमवार नसता तर बरं झालं असतं. ह्याला वैराग्य म्हणत नाही. म्हणजे ती इच्छा सुद्धा निर्माण झाली नसली पाहिजे, त्याला वैराग्य म्हणायला पाहिजे. हे वैराग्य मी काय त्या आपल्याला नाव ठेवते त्या समाजाला नावचते असं नाही. हे वैराग्य खरोखर बघायचं असेल तर जैन लोकांच्यात बघण्यासारखं वैराग्य असते. ते जैन खरोखर जे साध्वी आहेत ते जर असे कुणाकडे जेवायला वगैरे गेले आणि ताट जर पुढे ठेवलं त्यांच्याकडे, तर ते एकदा ताटाकडे बघतात आणि निरीक्षण केल्यानंतर प्रत्येकाला ताटात एक विशिष्ट पदार्थ आवडते. कुणाला पण ती गोष्ट आवडीची असते, तर ती आवडीची गोष्ट बाजूला काढून ठेवायची आणि जेवायला चालू करायचं. त्या मानानं आपला वारकरी संप्रदाय खरोखर चांगला आहे. असलं काय आपल्याला करावं लागत नाही. कारण हे काय, हे अट्टाहासानं करायला लागते. किंवा त्यांच्यातल्या ज्या महिला आहेत त्या महिला पूर्ण केस असं हे करतात, तर ते आम्हाला सुरुवातीला वाटायचे केस तरी म्हणजे वस्ताऱ्यानं किंवा कात्रीनं कट केले असतील, तर ते केस एक असे उपटून काढून टाकतात. म्हणजे केवढं हे, तर असं तरी आपल्या इकडे नाही. कारण आपला हा जो वारकरी संप्रदाय संतांनी जी घालून दिलेली घडी आहे
ते असं आहे की फक्त हा आपला परमार्थ आहे, हा परमार्थ अंतःकरणाचा परमार्थ आहे. बाह्य परमार्थ त्यांनी करायलाच लावलेला नाही. अंतःकरणातल्या वृत्तीतला फक्त बदल करायला सांगितला आहे. मी आणि माझं हे फक्त सोडून द्यायचं. आपण आहे तसा व्यवस्थित इतर लोकांच्या पेक्षा अतिशय उत्कृष्ट रीतीने संसार करायचा, पण त्यातला मीपणा तेवढा काढून टाकायचा. मी आणि माझे विसरले जयाच्या पार्था तो नित्य संन्यासीचा, आणि त्यालाच संन्यासी म्हणातलं. माझं मी आणि माझं हे आठवण गेली मनातली, तो संन्यासीच झाला. भले अंगावर भगवी कपडे असू देत नाहीतर नसू देत, इतकं सोपं आपल्या संतांनी करून ठेवलेलं आहे. असं हे वैराग्य आहे. मग ह्या विवेकासह वैराग्य पाहिजे. वैराग्य स्मशान वैराग्य असून उपयोग नाही. स्मशानात गेल्यानंतर सर्वांच्याच डोळ्यातून पाणी येते. सर्वच जण म्हणतात की आयुष्यात काही खरं नाही, पण किती एक अर्धा तासापुरतं असते ते, त्या स्मशान वैराग्याला उपयोग नाही. तर ते विवेकासह वैराग्य पाहिजे. सतत सातत्यानं आपल्याला माहीत पाहिजे की आपल्या शरीराचा काही भरोसा नाही. आपल्या आतला जो आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप मात्र माझं आहे. कारण अर्धा श्लोकच असा आहे की त्या श्लोकाचीच फोड करण्यासाठी संपूर्ण ह्या ग्रंथांची निर्मिती झालेली. एवढे ग्रंथ निर्माण होऊन सुद्धा ते लोकांच्या मनी मानसी उतरत नाही. काय श्लोक आहे तो की ब्रह्मसत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्मय नापरा. जीवो ब्रह्मय नापरा म्हणजे जीव हा ब्रह्मापासून वेगळा नाही. जीव आणि ब्रह्म एकच आहे. आणि ब्रह्मसत्य जगन मिथ्या म्हणजे सत्य आहे ते ब्रह्मच आहे, आणि मिथ्या आहे ते आपलं जगत दिसतेलं आहे. मिथ्या म्हणजे मिथ्याचा अर्थ असा की दिसते आहे ते, फक्त ते आहे जे ते तिन्ही कालातलं सत्य नाही. आता ह्या मंदिर आपलं हे गोरोबा काकांचं मंदिर कित्येक वर्ष आपलं राहणार आहे, पण आपण जे राहणार आहे 50 वर्षानंतर, 50 मी मुद्दाम जास्त सांगतोय, 50 वर्षानंतर यातला एकही असणार नाही. मग हे सत्य काय मिथ्या सांगा? मिथ्याच आहे ना हे. कारण 50 वर्षानंतर इथं मंडप असणार, गोरोबा काकांची पुण्यतिथी होणार, सगळं होणार, पण त्या ठिकाणी आपण असणार नाही. म्हणजे हे मिथ्यात्व जे आहे हे मिथ्यात्व लक्षात आलं पाहिजे. मग ह्यातलं सत्य काय आहे तर गोरोबा काका सत्य आहे, तो पांडुरंग परमात्मा सत्य आहे. म्हणजे सत्य काय आहे तर ते सत्य आहे ते अधिष्ठान आहे, ते ब्रह्म सत्य आहे. आणि त्याच्यावर असणारं जे जग आहे ते जगाचा जो भास आहे तो मिथ्या आहे. मग आपल्यावर टीका करतात लोक की हे बुवा लोक, ही वारकरी लोक, ही संत लोक जगाला सगळं भुलवून टाकलेत, काय पण सांगतात, हे जगाचं काय खरं नाही. काय जगाचं खरं नाही असं म्हणलं नाही, जग खरंच आहे म्हणलं, पण त्या जग खरं आहे असं म्हणलं नाही. त्या जगाला जो चालवणारा आहे अधिष्ठान आहे, म्हणजे ज्याच्यावर जे जग नांदते त्या नांदणाऱ्या जगाला तुम्ही खरं म्हणा. त्याच्यावर अधिष्ठान जे अध्यस्त पदार्थ आहे म्हणजे जे जग आहे त्या जगाला खरं म्हणू नका, मिथ्या म्हणा, एवढंच आपलं सांगणं आहे. म्हणजे त्या अधिष्ठानाकडे गेलं, देवाकडे गेलं तर आपले सगळे प्रश्न सुटत जातात. काय होणार? सगळ्या संतांनी काय सांगितलं की तुम्ही, त्यांनी देव म्हणून काय मंदिरात देवाची प्रार्थना केली नाही. त्यांनी सगळ्या संतांचं एकच सांगणं राहिलं की जे दिसणार आहे हा सगळा देवाचा अंश आहे, आणि तुम्ही त्या सगळ्या पदार्थात म्हणजे जीव मात्रातच असं म्हणलं नाही, सगळ्या जडादी हे चैतन्यमय सर्व पदार्थात देव बघा, हेच त्यांनी सांगितलं. आणि ही दृष्टी कशाने येईल तर विवेकाने वैराग्य येईल. विवेक वैराग्य असेल म्हणजे विवेक हा सगळ्याचा पाया आहे की सत्संगतीने आत्मा अविनाशी. आणि ते आत्मस्वरूप म्हणजे काय आहे ते हळूहळू आपल्याला तिकडे जायचं आहे की हे दोन गट झाले, विवेक वैराग्य झालं, जगत सत्यत्व भ्रांती काढून टाकाय. मग एवढ्यावर निघेल का आपली भ्रांती? तर अजून पुढं आपली साधना आहेत. का हे सांगायला लागलोय की सगळं जे आपल्याला पोचायचं आहे त्या ठिकाणी
तर त्या ठिकाणी पोचण्यासाठी जे कार्य करायला लागणार आहे ते आपल्याला सगळ्याला स्वतःला करायला लागणार आहे. कोणी दुसरा येऊन कार्य करणार आहे? इथं जे आता मी इथं आलो किंवा महाराज आले, हे जे प्रत्येकजण जे आलं ते स्वतःसाठी आलं, एवढं लक्षात ठेवायचं. मी जो आलो ते माझ्या स्वतःसाठी, माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी आलो. मग त्यानंतर त्यांनी समाधी षटक सांगितलं, म्हणजे शम असावा. शम म्हणजे काय की मनोनिग्रह असावा, मनाला आवर घालण्याची ताकद असावी आपल्याकडे. मन सगळीकडे भरकटत असते, हे करावं वाटते ते करावं वाटते, तर त्या मनावर त्याला शम म्हणलं. त्यातनं मन जाते बाहेर, जरी बाहेर गेलं तरी ज्या इंद्रियाकडे जाईल, म्हणजे हाताने एखाद्याची पिंडी कापावी म्हणून चुरून कापावी अशी वाटत असेल तर त्या हाताला आवर घातला पाहिजे, त्याला दम म्हणायचं, म्हणजे इंद्रिय निग्रह. उपरम, आता आपण बरेच जण ह्या ठिकाणी 50 वर्ष 60 वर्षाच्या वरचे लोक आहे, आपली मुलं बाळ सगळी हाताखाली आले. आपल्याला उपरती सुचली पाहिजे, बाबा मुलं काय करतात तर करू देत, त्यांना मार्गदर्शन करायचं, पण त्यांच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करायची नाही, ह्याला उपरती म्हटली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धा. संतांनी जे काही लिहून ठेवले, मग ज्ञानेश्वरी असू दे, आपली संस्कृतचे 3 प्रस्थानत्रय आहेत, भगवद्गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र, आणि मराठीच्या प्राकृतच्या 3 प्रस्थानत्रय आहेत की ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत आणि तुकाराम गाथा. ह्यात जे काय सांगितले त्याच्यावर नितांत आदर ठेवला पाहिजे, आणि ते सांगितले ते खरंच आहे ह्या गोष्टीवर लक्ष ठेवलं पाहिजे. त्याला श्रद्धा म्हटलेलं आहे. आणि हे मग शम दम उपरम श्रद्धा झालं की त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 4 जेव्हा मल विक्षेप जाऊन हे विवेक वैराग्यासह शम दम उपरम श्रद्धा तिथं आल्यानंतर जी मनाला एक शांतता मिळते त्याला समाधान म्हणते. आणि ती शांतता सतत सातत्यानं आपले समाधान ठेवणं हे गरजेचं आहे. आता ह्यात आपल्याला आडवं जर कोण येत असेल तर तितिक्षा. तितिक्षा म्हणजे काय, आता आपल्याला दुपारचं हेच जर दुपारी आपण प्रवचन घेतलं असतं तर कोण बसलं नसतं, प्रवचनकार सुद्धा बसला नसता. म्हणजे ही तितिक्षा आहे, कष्टा वाचून सहन करण्याची जी ताकद आहे ती तितिक्षा हळूहळू आपल्याकडं वाढत गेली पाहिजे. आणि ही तितिक्षा कशानं वाढेल, ज्यांना दिंडी ज्यांनी केलेली आहे, आषाढी वारी असू दे, माघवारी असू दे, किंवा आता आमच्याकडे सर्वड्यात कार्तिक वारी पण चालू केली आहे, की दिंडीला चालत असताना एक लक्षात येते की दिंडीला चालायला चांगलं कुणाला सगळ्यात जमते, की ज्याच्याकडे सर्वात सुविधा कमी आहे तो चांगलं चालू शकते. आयुष्यात पण असंच आहे, जो कमी सुविधावर चालू शकतोय त्याचा मार्ग चांगला. कमी उपकरणात, कमी साहित्यात ज्याची गुजराण होती त्याचा परमार्थ चांगला. आणि आपल्याला तर जिकडं जायचं आहे, ज्या मार्गाला, त्या मार्गाला हळूहळू जर जायचं असेल तर एक 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 टाकत गेलं पाहिजे. आणि जेवढं टाकत जाईल तेवढा तो मार्ग आपला सुकर होईल. आणि त्यात सगळ्यात अवघड कुठलं जर टाकणं असेल तर सगळं आपण टाकू शकतोय, की घर सोडू शकतोय, मुलाबाळांना सोडू शकतोय. मग सोडू शकतोय म्हणजे त्यांच्यावरची आसक्ती कमी करू शकतो. सोडा असा त्याचा अर्थ नाही, त्याच्यावरची आसक्ती कमी करू शकते. पण सर्वात अवघड जर कुठली गोष्ट असेल तर देहासक्ती कमी करणं, देहावरची आसक्ती टाकणं हे फार अवघड आहे. आणि आपल्याला परमार्थात जर काय शिकायचं असेल तर ही देहावरची आसक्तीच हळूहळू आपल्याला कमी करायची आहे. आणि ही देहावरची आसक्ती जितकी कमी कमी होत जाईल तितकं आपल्याला आपल्याला जे ह्या ठिकाणी माऊलीनं म्हणले की नाही, की मग सर्व सुखासी पात्र होईजे, त्या सर्व सुखाकडे आपण हळूहळू जाऊ शकू. आणि मग ती देहावरची आसक्ती, हे जे पहिले विवेक वैराग्य समाधी षटक 6 सांगितले, त्यानंतर मग काय होईल की शेवटचा टप्पा आपल्याला मोक्षाची तीव्र इच्छा असली पाहिजे. हे एवढं सगळं आपलं साधनं कशासाठी करायची, की तर आपल्याला मुख्य म्हणजे मोक्षाची इच्छा असली पाहिजे. एवढं सगळं साधनं केली कशासाठी केली, तर मोक्षाच्या इच्छेसाठी केली आहे.
मग मोक्ष हा आपल्या लांब आहे काय, तर तो मोक्ष आपल्या जवळच आहे. मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काय नसून सुखाची जी अत्युत्तम स्थिती आहे त्यालाच मोक्ष बनलेला आहे. आणि शास्त्रानं तेच, तो जर मोक्ष साध्य करायचा असेल तर मग आपल्याला त्याच्या पुढची साधनं सांगितली की मग मंदिरात येऊन श्रवण केलं पाहिजे, प्रवचन कीर्तन ह्याचं श्रवण केलं पाहिजे. आणि श्रवणावर थांबणार नाही, त्या केलेल्या श्रवणाचं मनन केलं पाहिजे. महाराज मला सांगा की जे झालंय, मग हे श्रवण मनन निधिध्यासन केल्यानंतर श्री गुरु आपल्याला भेटतील. आणि खरोखर मग ही एवढी आपली तयारी झाल्यानंतर की श्री गुरूंच्याकडं आपल्याला जायची गरज नाही, श्री गुरु येऊन आपल्याला भेटतील. आणि श्री गुरु आपल्याला तत्वमसी वाक्याचा बोध करतील. तत्वमसी म्हणजे काय? तत् म्हणजे ते म्हणजे विटेवर उभं असणारं, तो म्हणजे तू, ते तूच आहेस, तुझं आत्मस्वरूप आणि ते ब्रह्म, ह्या दोन्हीचा ऐक्य आहे. आणि त्या सर्व सुखाला माझ्यासह आपण सर्वांनी हे अवधान देऊन, इथून मागं झालेलं पण आणि इथून पुढे असणारे जे सप्ते वगैरे होतील त्याला अवधान देऊन त्या सर्व सुखाला आपण पात्र व्हावं अशी गुरुबाकाकांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.